कार्यालयामधून ऐका ना सर, ऐका साहेब, जरा आम्हाला जर आमचं जरा पूर्ण ऐकून घ्या. समाजाच्या मनामध्ये संतापाची लाट आहे, आमचं जरा थोडंसं ऐकून घ्या. इथे 100-200 लोक आलेले आहेत, आमचा पक्षू गेलेले, आमचं पाळ गेलेले साहेब. आमचं तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्याल का नाही? आता फक्त आमचं ऐकून घ्या. आमची काय मागणी, त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला प्रथम सांगतो आम्ही. त्यांना आम्ही मागणी केली आजच्या आज, कारण जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आणि अतिशय घृणास्पद अशा प्रकारचं तुमच्या पिंपळवंडीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृत्य केलेलं आहे आणि त्यांच्या हलगर्जीपणाच्या कृत्यामुळे आमचं बाळ गमावलेलं आहे. मग ते बाळ गमावले तर त्या संदर्भात तालुक्यामध्ये संतापाची लाट आहे. आज बाळाची आई सिरियस आहे, तर त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व तमाम समाज बांधव या ठिकाणी आपल्या तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे आलेलो आहोत आणि कारवाईची तात्काळ मागणी आहे आमची. उद्या नाही, आज आणि आता. तर त्या संदर्भात तुम्ही तशा पद्धतीने आदेश द्यावेत अशी तमाम समाज बांधवांच्या वतीने ॲज अ सोशल वर्कर या नात्याने. नाही, पण कारवाई ती त्वरित करायला सांगा आजच्या आज. आपण ती जलदगतीने करा ना साहेब. तात्काळ ते म्हणतो उद्या नाही. परत देसाई सर, परत समाज रस्त्यावर आला तर परत बोलू नका. वाटल्यास म्हणजे कसं, मला काय म्हणायचं, चौकशी झाली म्हणजे आजच्या ती कारवाईला सुरुवात करा आणि त्यांच्याशी बोला. माझं सर्व समाज ऐकतोय, स्पीकर ऑन आहे. तर त्याच्यामुळे आमची समाजाची वेदना समजून घ्या, आमचं बाळ गेलेले आमची भावना समजून घ्या आणि ह्या डॉक्टरांवरती ही अशी जी बेजबाबदार कर्तव्यात कसूर करणारे आणि यांच्या हलगर्जीपणामुळे आमचं जे बाळ आहे आणि आमचं जे बच्चू गेलाय याला हे डॉक्टर जबाबदार आहेत. यांच्यावरती योग्य ती कारवाई होऊन याला जबाबदारी हेच आहेत. यांच्यावरती आम्ही निवेदन मागणी केल्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबाला सर्व मदत मिळाली पाहिजे साहेब. आपण ती चौकशीमध्ये असं नाही झालं पाहिजे की बाबा तारीख पे महिना मग तो विषय असा नाही साहेब चालणार. एकच मिनिट देसाई सर ऐका. 27 तारखेला 8:30 वाजता ही तुमचे वैद्यकीय अधिकारी प्रसूतीसाठी मुलीला ऍडमिट करून घेतात आणि 13 तास घालवतात आणि 13 तासानंतर सांगता इतर ठिकाणी घेऊन जा आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्वतः तुमचे पिंपळवंडीचे PECचे डॉक्टर त्यांच्याबरोबर खाजगी दवाखान्यात घेऊन जातात. का तर बाळाचे असं होईल तसं होईल, ते बाळ जगावे आणि म्हणून श्री हॉस्पिटल आळेफाट्यामध्ये दाखल करायला सांगतात आणि त्या ठिकाणी ते आमचं